मित्रांनो नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची शेवटची रात्र आणि मी रात्री गाव विकताना पाहिलं. लोकशाहीचा डोंगर दर 5 वर्षांनी पिटला जातो. संविधान, अधिकार, मतदानाचा पवित्र दिवस या सगळ्याच शब्दांचा गजर होतो. पण एक प्रश्न अजूनही काळजात बोचतो. खरंच महाराष्ट्रात लोकशाही राबवली जाते का, की फक्त तिथं नाटक केलं जात आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आदल्या रात्रीचा हा अनुभव अंगावर काटा आणणारा असतो. त्या रात्री गावात शांतता नसते. ती व्यवहाराची रात्र असते. मतदारांच्या घराघरात कुजबूज सुरू असते. 1000-2000च्या बदल्यात मतांचा सौदा होतो. ही काही अफवा नाही, हा अनुभव आहे. म्हणूनच आज ठामपणाने म्हणावं लागतं, मी माझा गाव रात्री विकताना पाहिला आहे. मतदानाचा अधिकार हा केवळ बटन दाबण्याचा अधिकार नाही, तो भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे. पण जेव्हा अधिकार पैशाच्या नोटांमध्ये मोजला जातो तेव्हा लोकशाहीची चिरफाड होते. मतांचा दर ठरतो, बाजारभाव ठरतो आणि त्या बाजारभावात मतदार स्वतःचीच किंमत ठरवून घेतो. आज प्रश्न मत विकणाऱ्यांचा आहे आणि मत खरेदी करणाऱ्यांचाही आहे. मत विकणारा व्यक्ती न कळत गुलाम बनतो. हे इतिहासाने सांगितलेले आहे. गुलामगिरीची साखळी आज बदललेली आहे. हातात बेड्या नाहीत, पण मनावर कर्ज आहे. जे पैसे घेतले त्याची वसुली 5 वर्षात विकासाच्या निधीतून होते. योजना येतात, कामे मंजूर होतात, पण त्यात पहिला हप्ता जातो तो निवडणुकीत उधळलेल्या पैशाचा. हे त्रिकाल सत्य आहे. कोणताही उमेदवार कष्टाची कमाई उधळत नाही. जो पैसा परत मिळवण्यासाठी सत्ता वापरला करतो. मतदारांना 5 वर्ष विकासाऐवजी फक्त आश्वासने मिळतात. लोकशाही हळूहळू अधिकारीशाहीच्या कवेत जात आहे. मतदानाची रात्र म्हणजे निवडणुकीच्या बाजाराची रात्र झालेली आहे. लोकशाहीचा नावापुरता वापर होतो, आता ती उरलेली आहे आणि यंत्रशाही व्यवहारशाहीच्या मध्ये वाढत आहे. संविधानाने दिलेला अधिकार आपण आंदोलन करता वापरतो, न्यायासाठी आवाज उठवतो, पण त्याच संविधानाने दिलेला पवित्र मतदानाचा अधिकार आपण काही नोटांमध्ये विकतो. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. 21व्या शतकात जग संगणकाकडे झेप घेत आहे, पण आपल्या गावात मतदानाची किंमत 1000-2000 ठरते. ही लाजिरवाणी बाब नाही का? आज मतदारांना एकच प्रश्न विचारायचा आहे, आपण मत विकतो की आपलं भविष्य विकतो? आणि राज्यकर्त्यांना एकच चटका देणारा प्रश्न विचारूशी वाटतो, लोकशाही हवी आहे की फक्त सत्ता? जर मतदाराने स्वतःची किंमत वाढवायची असेल तर ती नोटांनी नव्हे तर विचारांनी वाढवली पाहिजे. लोकशाही वाचवायची असेल तर मतदानाच्या आधीची रात्र व्यवहाराची नसून जागृतीची असली पाहिजे. आज पुन्हा एकदा ठामपणाने सांगतो, मी माझा गाव रात्री विकताना पाहिला आहे, पण आता तो फक्त पुन्हा उभा राहताना पाहायचा आहे. मी विजय चव्हाण,